हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नंदनील फिजिक्स क्लासेस. लास्ट लेक्चरला आपण कॉम्बिनेशन ऑफ एरर्स पाहिलं होतं. युनिट अँड मेजरमेंट हा फर्स्ट चॅप्टर आपला. त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला कॉम्बिनेशन ऑफ एरर पाहत होतो. कॉम्बिनेशन ऑफ एरर्सचे 3 टाईप येतात. फर्स्ट तुमचा सम अँड डिफरन्स, एरर्स इन सम अँड डिफरन्स. सेकंड एरर्स इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, त्यालाच आपण प्रॉडक्ट पण म्हणतो. आणि एरर्स इन पॉवर, असे 3 टाईप आहेत. त्याचे आपण काल फॉर्म्युलेज पाहिलेले आहेत. आज आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल, हे एक्झाम्पल. द मास ऑफ 2 bodies are measured to be 15.7 plus minus 0.2 kg and 27.3 plus minus 0.3 kg. What is the total mass of the two and the error in it? आता आपल्याला ह्याच्यामधली एरर फाइंड करायची आणि टोटल मास पण फाइंड करायचं आहे. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे हा, फक्त एकदा समजून घ्यायचा आहे तुम्ही. आधी आपण डेटा सगळा लिहून घेऊया. सोल्युशन बघा, आता आपल्याला काय काय दिलेलं आहे. आधी आपण ए प्लस मायनस डेल्टा ए किती दिलेला आहे आपल्याला, हा 15.7 प्लस मायनस 0.2 kg, म्हणजे 15.7 हा ए असणार आहे आणि डेल्टा ए हा तुमचा 0.2 kg असणार आहे. ओके. अँड बी प्लस मायनस डेल्टा बी इज इक्वल टू 27.3 प्लस मायनस 0.3 kg. ओके. आता आपल्याला टोटल मास अँड टोटल एरर फाइंड करायची. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टोटल मास झेड म्हणू आपण त्याला, अँड टोटल एरर ज्याला आपण डेल्टा झेडने डिनोट करू. ओके. आता हे कसं सिम्पल आहे बघा. आता झेड इज इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला, ए प्लस बी, बरोबर आहे. मग झेड इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे 15.7 प्लस बीची व्हॅल्यू किती आहे 27.3, म्हणजे 7 + 3 0 येणार. इथे कॅरी केला 7 आणि 3, बरोबर आहे. 3 1 4. ओके. ही व्हॅल्यू काय येणार आहे 43 काय आली के जी नाही लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क, अर्धा मार्क कट होणार. ओके. हा झाला तुमची ती व्हॅल्यू. झेड इज इक्वल टू 43 kg, बरोबर आहे. आता हे काय झालं, टोटल मास. ओके. अजून आपल्याला एरर फाइंड करायची, बरोबर आहे. आता एरर ही असते 0.2 आणि 0.3, एकदम सिम्पल आहे. बघा आता फॉर्म्युला काय येणार आहे त्याच्यामध्ये, प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. ओके. आता आपण इथं प्लस मायनस लिहिलं, कॉमन घेतला तुमचा डेल्टा. आपण इथं डेल्टा ए किती, तुमचा डेल्टा ए 0.2 प्लस 0.3, टोटल काढायचं म्हणजे आपल्याला प्लसच करावं लागेल. ओके. 0.2 प्लस 0.3, बरोबर आहे. ते प्लस मायनस येणार आहे, बरोबर आहे. इथं पण प्लस मायनस आपलं करायचं, आपण कॉमन घेतले तर ठीक आहे, काय अडचण नाही. पण एक स्टेपवरती आपण असं पण लिहू शकलो असतो, इथं प्लस मायनस आणि इथं प्लस मायनस, पण ते दोन्ही प्लस मायनस काय केलं, बाहेर घेतलं आणि ॲडिशन. मग ह्याची ॲडिशन किती येते तर प्लस मायनस 0.5 kg. ओके. हा तुमचा आला प्लस डेल्टा झेड. ओके. ह्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट करूया. एकदम सिम्पल. मग आपल्याला खाली वर्डिंगमध्ये जर लिहायचं झालं तर आपल्याला असं पण लिहिता येईल, टोटल मास इज किती 43 kg. ओके. अँड टोटल एरर is
प्लस मायनस 0.5 kg. फर्स्ट टर्म. एकदम सिम्पल. असंच बाकीचे पण एक्झाम्पल सॉल्व करायचे सगळे. फक्त फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे ते आपल्याला पाहावं लागणार आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल आता पाहतोय आपण. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट इन टाईम 100 ± 1 सेकंड टाईम दिलेला आहे इज 5.2 ± 0.1 मीटर. म्हणजे हे डिस्टन्स दिलेलं आहे. व्हॉट इज द स्पीड अँड इट्स मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर फाइंड करायची आपल्याला. ओके, कशी काढायची आता? एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. फक्त आता ह्याच्यामध्ये तोच आपल्याला काढायचं आहे काय, मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर, स्पीड काढायचं आहे. आधी त्यासाठी आम्हाला आधी डेटा काय दिलेला आहे तो लिहून घेऊया आपण. बरं चला, आधी स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? डिस्टन्स अपॉन टाईम. बरोबर आहे. आम्हाला आता डेटामध्ये डिस्टन्स दिलेलं आहे डी इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा डी. बरोबर आहे, जे मीटरमध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे, ते किती दिलेलं आहे? 5.2 ± 0.1 मीटर. बरोबर आहे. सिमिलरली आम्हाला हा टाईम दिलेला आहे टी प्लस मायनस डेल्टा टी इज इक्वल टू किती? 100 ± 1. बरोबर आहे, आणि हा आला सेकंड. ओके, मग आता त्याच्यावरून आम्हाला हे डिवाईड तर करावंच लागणार आहे. पण आधी आपण तुमचं एस म्हणजे जे डिस्टन्स आहे ते आधी आपल्याला इथं फाइंड करून घेता येईल. बरोबर आहे. आणि नंतर फॉर्म्युला पण आपल्याला दोन्ही फॉर्म्युले. आता हा फर्स्ट फॉर्म्युला आहे. बरोबर आहे, इक्वेशन 1 म्हणून. सेकंड फॉर्म्युला काय येणार? जरी तुम्हाला इथं डिव्हिजन असेल तरी फॉर्म्युला मल्टिप्लिकेशनचा आपण यूज करतो. काय फॉर्म्युला असतो? डेल्टा एस अपॉन एस इज इक्वल टू डेल्टा डी अपॉन डी प्लस हा टाईम डेल्टा टी अपॉन टी. बरोबर आहे. फक्त हे जर आपण हे तर लिहिताना इथं प्लस मायनस असणं गरजेचं आहे. प्लस मायनस. बरोबर आहे. ओके, हे प्लस आणि मायनस. ओके, आता ह्याच्यानंतर आपण पुढं फक्त ह्या व्हॅल्यू आता पुट करायचं. हे इक्वेशन हे फॉर्म्युला नंबर 2 आहे. आता युजिंग फॉर्म्युला 1 युजिंग फॉर्म्युला फर्स्ट. ओके, काय? एस इज इक्वल टू डी अपॉन टी. बरोबर आहे. डी किती तुमचा? हा डी पहिला असतो किती? 5.2 डिवायडेड बाय 100. बरोबर आहे, 100. मग आता हे किती येणार आहे? सपोज मी ह्याला असं करतो, कन्वर्जन नीट समजून घ्या. 5.2 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती? 10⁻²² येणार. एकावरती 2 झिरो आहेत. बरोबर आहे. आणि हा 10⁻² वरती गेला तर काय होईल? त्याची पॉवर मायनस होते. म्हणजे 5.2 तसाच राहिला. 10 वरती गेला, पॉवर प्लस होती ती काय झाली? मायनस झाली. ओके, मग आता ही 2 डिजिटनं वाढवायचं. वाढवल्यावरती 10⁻0 होईल. बरोबर ना? 2 डिजिटनं वाढवल्यावर हे 2 डिजिटनं कमी होईल. म्हणजे किती येईल? 0.052. बरोबर आहे. हे तुमचं काय आलं? एस. एस म्हणजे काय? तुम्ही काढलेलं स्पीड. स्पीडचं युनिट काय असतं? डिस्टन्स. डिस्टन्स कॅल्क्युलेटेड इन मीटर आणि टाईम कॅल्क्युलेटेड इन सेकंद. हे आलं तुमचं स्पीड. ओके, मग आता हे स्पीड आलं आहे आपल्याला. आत्ताशी आपल्याला स्पीड मिळालं एस. येस. ओके, चला आता सेकंड फॉर्म्युला यूज करायचा. सेकंड फॉर्म्युला काय आहे तो आधी पाहायचा आहे. आता आपल्याला युजिंग फॉर्म्युला सेकंड. बरोबर आहे. युजिंग फॉर्म्युला सेकंड. फर्स्ट झाला, आता सेकंड. काय येणार आहे तो फॉर्म्युला आहे असा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं? एकदम सिम्पल मेथड आहे, मी तुम्हाला सांगतो. बघा, प्लस मायनस डेल्टा एस अपॉन एस इज इक्वल टू प्लस मायनस इन ब्रॅकेट काय? डेल्टा डी. आधी फॉर्म्युला लिहून घेतो मी. डेल्टा डी अपॉन डी प्लस डेल्टा टी अपॉन टी. ओके, डेल्टा टी अपॉन टी. ओके, आता इकडं तुम्हाला डेल्टा डी हा आहे आणि हा डी आहे. ओके, त्या व्हॅल्यू फक्त पुट करायच्या. इज इक्वल टू प्लस मायनस इन ब्रॅकेट किती आहे? 0.1. बरोबर आहे. 0.1 अपॉन डी किती आहे तुमचा? 5.2. 5.2 प्लस डेल्टा टी किती तुमचा? डेल्टा टी तुमचा दिलेला आहे 1 आणि डेल्टा नुसता टी किती आहे? 100 आहे.
बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू कशा सॉल्व करायचं हे बघा, नीट समजून घ्या. ह्याला एकदम सिम्पल मेथड तुम्हाला सांगतो. आता काय आहे, कन्वर्जन फॅक्टर इम्पॉर्टंट असतो. प्लस मायनस तर ॲज इट इज लिहिलं मी, त्याला 1 डिजिटनं वाढवणार म्हणजे किती होईल, माझा 1 होईल. तसंच वरती न्यूमरेटरला 1 डिजिटनं वाढलं की खाली पण 1 डिजिटनं वाढतं, म्हणजे 5.2चं 52 झालं. प्लस 1/100, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल. प्लस मायनस इन ब्रॅकेट काय येईल, 100 प्लस 52 डिवायडेड बाय 5200, बरोबर आहे, इज इक्वल टू प्लस मायनस इन ब्रॅकेट 152 डिवायडेड बाय 5200. ह्याचं डिवाईड करायचं. याला डिवाईड केल्यानंतर 8ने जर भाग लावला 8नं, बरोबर आहे, तर किती येईल बघा. प्लस मायनस 8 एके 8 आणि 8 9 तर ओके 72 डिवायडेड बाय, ह्याला पण 8ने भाग लावा, किती येईल 8 48 45 8. ओके, म्हणजे किती आलं 19/650, बरोबर आहे. आता ह्याचं सॉल्व पुढं कसं करायचं ते नीट समजून घ्या. हां, हे कसं करायचं आहे. आता पुढचा पार्ट इकडे येणार आहे. तो काय मी परत एकदा लिहून घेतो. प्लस मायनस डेल्टा एस अपॉन एस इज इक्वल टू प्लस मायनस किती आलं आपलं 19/650. मग ह्याला परत भाग लावायचा. 19 19 एके 19, त्याच्यानंतर 19 2 38 19 त्रिक 57, ओके 57 आणि 19 चौक 72, एक कॅरी केला आणि 4 राहिले. 19 2 38 2 राहिले. 19 एके 19, बस 4 डिजिट खूप झालं. आता हे असं आल्यानंतर बघा, आपण काल ह्याचं आपण काय काढू शकतो, तर ह्याचा आपण रेसिप्रोकल काढू शकतो, बरोबर आहे, लॉग टेबलचा यूज करून, बरोबर आहे. पण रेसिप्रोकल कधी काढू शकतो, वरती 1 कंपल्सरी पाहिजे आहे, पण डिवाइडला एका डिजिट नंतर पॉईंट पाहिजे. इथं 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, म्हणजे इथं 3.421 पाहिजे होता. मग त्यासाठी काय करायचं बघा, नीट समजून घ्या. आता 1 मी इथं 1 डिजिटनं कमी केलं, 3.421 केलं, बरोबर आहे. 1 डिजिटनं कमी केल्यावरती 10ची पॉवर 1 डिजिटनं काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, वाढणार आहे, बरोबर आहे. मग आता हे तर आपल्या फॅक्टरमध्ये बसलं आहे, बरोबर आहे. हे एवढं आपल्या फॅक्टरमध्ये बसलेलं आहे. रेसिप्रोकलच्या वरती 1 कंपल्सरी न्यूमरेटरला आहे, खाली एका डिजिट नंतर पॉईंट आहे. आता काय करायचं, ह्याचं रेसिप्रोकल काढायचं. कसा रेसिप्रोकल काढता येईल, तर रेसिप्रोकल मी तुम्हाला काल सांगितलं. काय करायचं, परत मी एकदा झूम करून तुम्हाला दाखवतोय. आता व्हॅल्यू आधी बघून घ्या. 3.4चा 2 आणि 1मध्ये, 3.4चा 2 आणि 1मध्ये बघा. आता 3.1चा 2 आणि 1मध्ये, यस 3.1, 3.1चा 2, इथं 2 आहे. पहिल्यांदा स्टार्टिंगला 0 असतो, 1 असतो, 2 असतं, बरोबर आहे. मग आपल्याला 3.1चा 2मध्ये 3205, पण ही व्हॅल्यूच्या पुढं काय पॉईंट आहे, बरोबर आहे. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूच्या पुढं काय येणार आहे, पॉईंट येणार आहे सगळ्या व्हॅल्यूच्या पुढं, म्हणजे 0.3205. आपल्याला व्हॅल्यू काय आहे, व्हॅल्यू आपली काय आहे, तर जी व्हॅल्यू दिलेली आपली 3.4चा 2 आणि पुढं 1 आहे. तर इकडं बघा, इकडचा जो कॉलम आहे तो इकडच्या कॉलममध्ये 1 आहे, तर त्याच्याच समोरची 1ची व्हॅल्यू किती ती पाहिजे बघा. आता 3.1चा 2 पाहिला, बरोबर आहे. आणि असंच पुढं आल्यानंतर 1ची व्हॅल्यू काय आहे, 1च आहे, ती त्याच्यामध्ये ॲड करायची. म्हणजे 3205चा 1 ॲड केला तर 3206 होईल, बरोबर आहे. किती होईल, 0.3206. कारण पॉईंट का, तर हिथं पॉईंट आहे ना, त्यांनी इकडं थोडक्यात आळशीपणा केला, इकडं पॉईंट द्यायचा. स्टार्टिंगला पॉईंट तर ह्याच्या पण पुढं सगळ्याच्या पुढं काय येणार आहे, पॉईंट येणार आहे. मग पॉईंटच्या पुढं काहीच व्हॅल्यू नाही, म्हणजे काय असते, 0 असते, बरोबर आहे, 0 असते. मग आता चला इथपर्यंत क्लिअर झालं. आता ही व्हॅल्यू निघाल्यानंतर बघा, मला हेच तुम्हाला सांगायचं आहे, हा डिनॉमिनेटरला आहे 10⁻1, बरोबर आहे. तो वरती गेला की काय होईल, +1 आहे तर त्याच्याऐवजी काय होईल, -1.
बरोबर आहे, -1. ओके, आता इथपर्यंत आपण क्लिअर झालो. आता हा आपण काय काढला, रेसिप्रोकल काढला. बरोबर आहे. हवं तर तुम्हाला हे चेक करायचं असेल तर आपण करू शकतो की आता बरं ते जाऊ द्या, आधी हे -1 आहे. ओके, -1 म्हणजे मला ह्याचा 10⁻0 करावं लागेल. -1ला 0 करायचं म्हणजे ह्याचा अर्थ मला काय करावं लागतं, वाढवावं लागते, व्हॅल्यू वाढवावं लागते 10⁻. मग इथं एक व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. 0.03206 इंटू 10⁻, काय आलं 0. आणि 10⁻0ची व्हॅल्यू तुम्ही 10⁻0 म्हणजे 1च असतो, तर तो नाही लिहिला तरी चालतो. बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू किती आली, 0.032. ओके, 32 एवढं जरी लिहिलं तरी चालतं आहे. ओके, मग आता ही व्हॅल्यू एकदा आपण चेक करू. 1/3.421. ओके, 1 किती आली, एक मिनट आपली व्हॅल्यू काहीतरी चुकती आहे म्हणून. हां येस, आपण व्हॅल्यू पाहायला चुकलो आहे. हां, इथपर्यंत आपलं क्लिअर आहे. आपली व्हॅल्यू काय आहे, 3.4चा 2 आहे ना, आपण थोडीशी व्हॅल्यू चुकीची पाहिली बघा. हे असं होतं घाईमध्ये. यस, कुठली पाहिजे आपल्याला, 3.4. बरोबर आहे. 3.4चा किती, 2. बरोबर आहे ना. किती व्हॅल्यू आहे, 2924. त्याचाच पुढं 1 किती आहे, 1च आहे. पण ती हा 1 तिथे ॲड करायचा. मग ॲड केल्यानंतर किती येईल, 290 पॉईंट, इथं पॉईंट येणार, 2925 येईल. बरोबर आहे, 2925. ओके, मग इथं मी लिहितो 0.2925 इंटू 10⁻, हा 1 वरती गेलात काय होणार आहे, -1. बरोबर आहे, -1. ओके, ही व्हॅल्यू लिहिली, इज इक्वल टू, बरोबर आहे, 2925. आता ही एक डिजिटनं वाढवला तरी एक डिजिटनं कमी होईल. 10⁻−1ला 10⁻0 करायचा, कारण 10⁻0 म्हणजे 1 असतो आणि 1नी कशालाही मल्टिप्लाय केलं तर तीच व्हॅल्यू येते. मग ह्याला मला 0 करायचं म्हटलं तर इथं एक डिजिटनं व्हॅल्यू काय करावं लागेल, कमी करावं लागेल. बरोबर आहे. ओके, आता इथपर्यंत झालं. बरोबर आहे. आता हे काय काढलं आपण, ±Δs/S इज इक्वल टू किती आलं, 0.029 लिहिलं तरी चालते, पुढची व्हॅल्यू नाही लिहिलं तरी चालते. आपण काय काढलं, मीटर/सेकंड, कारण आपण स्पीड काढलं. आता बरोबर येते का बघूया आपण. डायरेक्ट आता इथं मी 19/650 करतो. 19/650 बरोबर आहे का. येस, किती व्हॅल्यू आहे, 0.0 पॉईंट आहे बघा, 0.029 आले. येस, म्हणजे ह्याला आपला आन्सर. ते आणि ह्याला युनिट देणं गरजेचं आहे. युनिट नाही दिलं तर मला अर्धा मार्क मिळणार नाही. ओके, आपण व्हॅल्यू पाहायला चुकलो. व्हॅल्यू पाहायला आपण 31ची पाहिली, 3.1ची पाहिली. आपल्याला कितीची पाहिजे, 3.2ची पाहिली. आपण 3.4ची पाहिली नाही. ओके, पहिल्यांदा 3.4चा 2मध्ये पाहायचा आणि मीन डिफरन्स जो काय 1चा असेल, 1चा 1च होता, तो त्यातमध्ये त्या व्हॅल्यूमध्ये ती व्हॅल्यू ॲड करायची. बरोबर आहे, एकदम सिम्पल आहे. तुम्हाला रेसिप्रोकल मी फक्त सांगितलं. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. मग इथं वर्डिंगमध्ये लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल, द स्पीड इज 0.052 ओके मीटर/सेकंड अँड इट्स मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर किती आली, 0.029 मीटर/सेकंड. ओके, आता हे क्वेश्चन बुकमध्ये आहे, पण हा क्वेश्चन ॲक्च्युली चुकलेला आहे. त्याचा ॲन्सर करेक्ट येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. तो चेंज तुम्ही टेक्स्टबुकमध्ये आता ह्या वर्षीच्या आलं आहे का नाही मला माहीत नाही, करेक्ट करून नवीन बुकमध्ये, पण एकदा तुम्ही चेकआउट करा. ओके, चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल पण मी तुम्हाला हे सांगतो आहे की कॅल्सीचा यूज आपल्याला करून देत नाहीत. फक्त मी एक कॅल्सीचा यूज का करतो आहे की तुम्हाला सध्या लॉग टेबल त्यातलं जास्त माहिती नाही आहे, पण मी फक्त तुम्हाला आता रेसिप्रोकल शिकवतो आहे. मी तुम्हाला सगळं लॉग टेबल परत तुम्हाला सगळंचं सगळं शिकवणार आहे. लॉग, अँटीलॉग, लॉगॅरिथमिक, नॅचरल कॉस्टला, नॅचरल टॅन, नॅचरल साईन वगैरे सगळे व्हॅल्यूज. ओके, आता फक्त स्क्वेअर वगैरे ते सगळं, पण सध्या आपल्याला हेच आधी गरज आपल्याला फक्त मॅक्झिमम% रेसिप्रोकलची लागते. ते फक्त तुम्हाला सांगायचं होतं. आपण कॅल्सीचा यूज कुठेही करू देत नाहीत आपल्याला कोणत्याही एक्झाममध्ये. ओके, हे लक्षात राहू द्या. नेक्स्ट एक्झाम्पल आता बघूया. काय सांगितलं आहे बघा.
आपल्याला ही एक व्हॅल्यू दिलेली. आता ह्या सगळ्या पॉवर आहेत, तुम्हाला माहिती आहे ही पॉवर पुढे येऊन फक्त काय होते, मल्टिप्लाय होते. आपण तो एरर पाहिली तिसरी, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, इफ द फॉर्म्युला ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज एक्स इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, एक्स इज इक्वल टू, मी रिपीटेडली करतो, a⁴ b�3 डिवायडेड बाय 1/3 c⁻⁴ अँड d⁻². ओके, ही व्हॅल्यू आहे. ओके, आता ही व्हॅल्यू असल्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे नीट समजून घ्या. आता ही व्हॅल्यू आपल्याकडं आहे, पण पर्सेंटेज एरर इन ABCD आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे ABCD ह्याचं पर्सेंटेज एरर दिलेलं आहे, बरोबर, प्रत्येकाचं, बरोबर. हे एचं किती आहे तर ते रिस्पेक्टिव्हली दिलेलं आहे 2 3 3 4. म्हणजे एचं 2 असणार, परत बीचं 3 असणार, सीचं 3 असणार आणि 4 काय पर्सेंटेज. ओके, येस. आता हे झालं. आता त्याच्यानंतर नाव पर्सेंटेज एरर इन एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, नाव पर्सेंटेज एरर इन एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, कसं करायचं, सिम्पल फॉर्म्युला आहे बघा. एक्स इज इक्वल टू, हा आधी 4 आहे, तो 4 एनची व्हॅल्यू झाली, ती पुढे येऊन काय झाली, मल्टिप्लाय झाली. आता पुढं काय येणार, डेल्टा A/A, बरोबर आहे. पुढं प्लस, बरोबर आहे. हा 3 पुढे येऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार, बरोबर आहे. मल्टिप्लाय झाला, तो कशाचा 3 आहे, बीचा आहे, म्हणून डेल्टा B/B प्लस सीच्या वरती काय 1/3, बरोबर आहे. मग डेल्टा C/C प्लस लास्ट व्हॅल्यू आहे 1/2, कशाला आहे, डीला, डेल्टा D/D इंटू पर्सेंटेज. हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला काय काढायचं आहे, पर्सेंटेज 100%. ओके, आता बघा ह्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, डेल्टा A/A. आता बघा एक्स इज इक्वल टू 4. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय आहे बघा, डेल्टा A/Aच आहे ना, बरोबर आहे. म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन अरिथमॅटिक मीन इंटू 100, बरोबर आहे. मग 100 तर केलेलंच आहे आम्ही ऑलरेडी, बरोबर आहे. मग हे डेल्टा A/Aची व्हॅल्यू डायरेक्ट पर्सेंटेज आम्हाला दिलेलं ना, किती दिलं आहे, एचं 2, अलग लक्षात. ओके, हे पहिलं दिलेलं आहे आम्हाला, बरोबर आहे. इथं स्क्वेअर ब्रॅकेट करतो. ओके, प्लस 3 ॲज इट इज, बरोबर आहे. आणि डेल्टा B/B इंटू 100 आपल्याला किती 3 दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे काय येणार 3 × 3, बरोबर आहे. पुढं प्लस, बरोबर आहे, 1/3 ॲज इट इज इंटू सीची किती दिलेली 3 दिलेली आहे, प्लस 1/2 ॲज इट इज, बरोबर आहे. डेल्टा D/D किती आहे 4 दिलेला आहे, बरोबर आहे. हा झाला स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि इंटू काय येणार आहे 100%. ओके, मग एक्स इज इक्वल टू बघा 4 दूने 8 प्लस 3 3 जार 9 प्लस 3 3 कॅन्सल, रिमेनिंग 1 प्लस 2 2 जार 4, म्हणजे 2 × 1 काय येणार 2च येणार, बरोबर आहे. इंटू काय येणार आहे 100%. मग एक्स इज इक्वल टू 10 आणि हे 10 20. ओके, 20 व्हॅल्यू येणार. आणि ॲक्च्युली काय आहे, हे 100 आपल्याला इकडं करायचीच गरज नाही, 20% व्हॅल्यू येणार आहे. कशी काय मी तुम्हाला सांगतो, कारण आपल्याला फॉर्म्युला आहे बघा पर्सेंटेज एररचा, बरोबर आहे. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू डेल्टा A/A इंटू काय 100. म्हणजे ऑलरेडी आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली, बरोबर आहे ना, 100ने मल्टिप्लाय केलेली, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे पुढे 100 घेण्याची काय आपल्याला गरज नाही आहे, बरोबर आहे. हे पर्सेंटेजमध्येच येणार आहे, बरोबर आहे. मग किती आलं ते तुमचं 20%. ओके, ह्याला आपण काय केलं पाहिजे, स्क्वेअर ब्रॅकेट. हे पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला आहे ना, बरोबर आहे. मग ऑलरेडी आपल्याला डेल्टा A इंटू 100 म्हणजे एची व्हॅल्यू तो ऑलरेडी आपल्याला दिलेली किती 2%, डायरेक्ट 2 टाकायचं ना, मग 100 करायची काय पुढं गरज नाही आहे. ओके, संपला. म्हणजे हे फक्त कॅल्क्युलेशन करायचं. 8 प्लस कसं आहे पर्सेंटेज एररचा फॉर्म्युला काय, डेल्टा A/A इंटू 100 आहे, 100%, बरोबर आहे ना. मग हा एची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला ही व्हॅल्यू दिलेलीच आहे ना, ही व्हॅल्यू दिलेली, एचं पर्सेंटेज एरर दिलेली, किती दिलेली 2% दिलेली. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला गिवन म्हणून दिलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघू आता. नेक्स्ट एक्झाम्पल, इन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन
द व्हॉल्यूम ऑफ ॲन ऑब्जेक्ट, मास अँड डेन्सिटी आर रेकॉर्डेड ॲज मास इज इक्वल टू 5 ± 0.15 kg अँड रो इज इक्वल टू 5 ± 0.2 kg पर मीटर क्यूब. हे kg पर मीटर क्यूब हे डेन्सिटीचं युनिट आहे रिस्पेक्टिव्हली, बरोबर आहे. आणि कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम फाइंड करायचं आपल्याला. बघा आता सोल्युशन कसं आहे बघा. आधी तुम्हाला मासचा फॉर्म्युला माहिती असलं पाहिजे. मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, बरोबर आहे. आपल्याला व्हॉल्यूम काढायचं म्हणजे हा डेन्सिटी तिकडे जाऊन डिवाइड होणार. मग व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी विच इज डिनोटेड बाय रो, बरोबर आहे. मग आपल्याला काय मिळणार आता, डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू, आपल्याला पर्सेंटेज एरर काढायचं आहे, बरोबर आहे. हे तुम्ही एम अपॉन रो जरी केला 5/5 तो 1च येणार आहे, बरोबर आहे ना. बघा एमची व्हॅल्यू काय 5, रोची व्हॅल्यू काय 5, म्हणजे तुमचा व्हॉल्यूम किती झाला 1 मीटर क्यूब झाला, बरोबर आहे ना, मीटरमध्ये, बरोबर आहे ना, क्यूब झाला कारण व्हॉल्यूम आपण मीटर क्यूबमध्ये कॅल्क्युलेट करतो. असो, आता तुम्हाला डिव्हिजन रूल वापरावा लागणार इकडं, बरोबर आहे. आणि डिव्हिजन रूल मल्टिप्लिकेशन रूल सारखाच आहे. मग काय येणार आहे, डेल्टा एम अपॉन एम प्लस डेल्टा रो अपॉन काय येणार आहे रो, बरोबर आहे, इज इक्वल टू डेल्टा एम किती आहे तुमचा 0.15, बरोबर आहे, डिवायडेड बाय एमची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, किती दिलेली 5, बरोबर आहे 5. मग आता इकडं प्लस डेल्टा रो किती दिला आहे 0.2, बरोबर, डिवायडेड बाय काय येणार 5. ओके, आता हे कॅल्क्युलेशन करायला गेलं आपण, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. 5 त्रिक 15, बरोबर आहे, म्हणजे किती येणार 0.03 येणार. आणि 5 2 5 चौक 20 म्हणजे 0.0 काय येणार 4 येणार, बरोबर आहे. म्हणजे टोटल किती येणार 0.07 येणार. हा आला तुमचा डेल्टा व्ही अपॉन व्ही आला आहे, बरोबर आहे. पण आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे, बरोबर आहे. पर्सेंटेज काढायचं असेल तर आपल्याला काय एक फॉर्म्युला आहे, तर डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 इज इक्वल टू डेल्टा व्ही आणि व्ही किती 0.07 आहे, बरोबर आहे. डेल्टा व्ही आपण 0.7 इंटू काय येणार आहे 100, बरोबर आहे. 100 म्हणजेच 0.0, मी कन्वर्जन सारखं सांगतोय तुम्हाला, 10वरती 2 0 आहेत म्हणजे 10 काय येणार 2. हे 10 मला 0 करायचं आहे, म्हणजे 2ला मी 0 करतोय म्हणजे कमी करतोय, म्हणजे 2नी कमी करतोय म्हणजे तो 2नी काय होणार आहे वाढणार आहे. 2नी वाढलं तर किती होईल 7, काय आलं पर्सेंटेज. ओके, म्हणजे द पर्सेंटेज एरर इन दी डिटर्मिनेशन ऑफ व्हॉल्यूम इज 7%. ओके, हे त्याचं आलं ॲन्सर. ओके, एकदम सिम्पल. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. इफ द लेंथ ऑफ सिलेंडर इज L इज इक्वल टू 4 ± 0.001 सेंटीमीटर आहे. रेडियस R इज इक्वल टू 0.0250 ± 0.001 सेंटीमीटर अँड मास M इज इक्वल टू 6.25 ± 0.01 ग्रॅम. कॅल्क्युलेट दी पर्सेंटेज एरर इन द डिटर्मिनेशन ऑफ डेन्सिटी. काय फाइंड करायचं आपल्याला, पर्सेंटेज एरर ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे, सिलेंडर दिलेलं आहे, बरोबर आहे. शेप काय दिलेला आहे तर सिलेंडर. हे वर्ड खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे, सिलेंडर. आता नीट लक्षात घ्या, आपल्याला काय काढायची डेन्सिटी. मला आधी सांगा मासचा फॉर्म्युला काय, मी मागाशी सांगितलं, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता आपल्याला डेन्सिटी काढायची, म्हणजे हा व्हॉल्यूम इथं मल्टिप्लाइड इकडे गेला की डिवाइड होईल, म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर आहे. आणि व्हॉल्यूम कशाचा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, बरोबर आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. डेन्सिटीला आपण रोने डिनोट करतो, मासला आपण एमने डिनोट करतो. आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आहे काय πr²L, बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मी इथं लिहितो, मेन्शन केलं पाहिजे आपल्याला तिथं. πr²L, πr²L. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर
आपल्याला आर दिलेला आहे, डेटा काय काय दिलेला आहे आता इथं लिहून घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. मग मी त्यासाठी बघा आता डेटा आपल्याला दिलेला आहे, लेंथ किती दिलेली 4 ± 0.001 सेंटीमीटर, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला रेडियस दिलेली आहे, किती दिलेली 0.0250 ± 0.001 सेंटीमीटर, बरोबर आहे. अँड मास किती दिले 6.25 ± 0. एकच झिरो आहे इथं, ते 2 झिरो नाहीत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आणि ती कशात दिलेली ग्रॅममध्ये. ओके, वरच्या दोन्हीही सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत. आता बारकाईने खूप व्यवस्थित जरा शांततेत आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल. जरा समजून घ्या. आता डेटा तर आपल्याकडं सगळं आहे, ओके, आणि सगळा डेटा आहे, फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. मास अपॉन काय व्हॉल्यूम आहे, बरोबर आहे. आणि व्हॉल्यूम कशाचं आहे तर तुमचा सिलेंडरचा आहे. बघा आता रो म्हणजे काय येणार डेल्टा रो अपॉन काय येणार रो, बरोबर आहे, इज इक्वल टू, बरोबर आहे, इज इक्वल टू. आता परत काय मास आहे, बरोबर आहे. एम म्हणजे काय येणार डेल्टा एम अपॉन एम, बरोबर आहे. आणि डिवाइड आहे म्हणजे डिव्हिजन रूल वापरावं लागेल. पण आता आपण हा पाय काय कॉन्स्टंट आहे तो घेतच नाही, म्हणजे आता काय राहिला आर स्क्वेअर. आता आरचा स्क्वेअर आहे म्हणजे 2ची पॉवर पुढे येऊन काय होणार मल्टिप्लाय होणार, कारण आपल्याला पॉवरचा रूल आहे. मग राहिलं काय डेल्टा आर अपॉन आर प्लस अजून एक इंटू आहे काय एल, म्हणजे काय येणार डेल्टा एल अपॉन एल, बरोबर आहे. आता सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू पुट करून घ्यायच्या. बघा डेल्टा रो अपॉन रो इज इक्वल टू डेल्टा एम, किती आहे हा डेल्टा आला, किती आला 0.01 अपॉन 6.25, बरोबर आहे, प्लस 2 इंटू डेल्टा आर कुठे इथं, त्याचा डेल्टा इथं, म्हणजे तो किती आहे 0.001, बरोबर आहे, डिवायडेड बाय आर किती 0.0250 प्लस डेल्टा एल किती 0.001 डिवायडेड बाय एल किती 4. एकदम सिम्पल. आता काय करायचं हे सॉल्व करायचं. कसं सॉल्व करायचं ते बघा. आता नेक्स्ट स्टेप बघा. आता डेल्टा रो अपॉन रो इज इक्वल टू ही व्हॅल्यू मी 2 डिजिटने वाढवल्यावरती 1 होईल. न्यूमरेटरला 2 डिजिटने वाढवलं की मी इथं पण 2 डिजिटने वाढवणार, म्हणजे 6.25चं 625 होईल, प्लस हे तर 2ने मल्टिप्लाय केल्यावरती काय येणार 0.002 येणार, बरोबर आहे. मग मी आता 0.002 नेक्स्ट स्टेप वाढवा हवं तर 0.0250 प्लस इथं मी 1 2 3 डिजिटने वाढवणार, म्हणजे 1 केला. जर मी न्यूमरेटरला 3 डिजिटने वाढवलं तर खाली पण 3 डिजिटनं वाढवावं लागेल ना, म्हणजे 4चं काय झालं 400 नाही 4000 होईल. 1 2 3 म्हणजे 10⁻³ आणि हा काय होणार आहे मग -3 खाली आल्यानंतर काय होईल प्लस होईल, म्हणजे एकावरती 3 0. करेक्ट आहे ही व्हॅल्यू. आता पुढं ह्याचं बघूया सेंटरला नेक्स्ट पेजवरती. येस, आता इकडं काय आहे तर डेल्टा रो अपॉन रो इज इक्वल टू 1/625 प्लस इथं मी 1 2 3 डिजिटने वाढवला म्हणजे की झाला 2 होईल, डिवायडेड बाय मग इथं पण 1 2 3 डिजिटने वाढवल्यावर 25 होईल, बरोबर आहे, प्लस 1/4000, बरोबर आहे. आता ह्याचं काय करावं लागणार आहे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे, बरोबर आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, जर आता हे कॅल्क्युलेशन लेंदी होणार आहे खूप. असो, आता तुम्हाला हे खरं तर लॉग टेबलनी सॉल्व करावं लागणार आहे, पण असो तुम्ही ह्यासाठी जरा कॅल्सी वापरला तरी चालेल. हे क्रॉस मल्टिप्लाय करू 25 × 1 25 प्लस ह्याचं मी ह्याचंच फक्त करतो आहे पहिल्या दोनचं, मग 625 × 2 किती येणार आहे 1250 डिवायडेड बाय हे मल्टिप्लाय करावं लागलं आपल्याला 625 येणार 15625 प्लस हे ॲज इट इज, बरोबर आहे. आता हे ॲडिशन करून येतं आहे 1275 25 ॲड केलं 1275 डिवायडेड बाय 15625 प्लस 1/4000. आता ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 4000नी इकडं मल्टिप्लाय केलं तर येतं 51
00 3 टाइम्स 0, बरोबर आहे. हे क्रॉस केलं तर प्लस काय येणार 5 6 25 आणि हे डिवाइड केलं तर येतं 625 येस 5 टाइम्स 0. ओके. आता हे ॲड केलं तर येतं 5115 625 डिवाइडेड बाय 625 0000. 25ने जरी भाग लावला तरी चालेल ह्याला, बरोबर आहे. हे कसं करता येईल 5115 625 डिवायडेड बाय 625 फक्त केलं मी. किती डिजिटनं कमी केलं तर 1 2 3 4, हे खरं इथं 5 आहेत ना, 5 डिजिटनं कमी केलं म्हणजे 10⁻⁵ येणार 5, बरोबर आहे. आता ह्याला 25ने भाग लावायचा, किती येते बघा, वरती जाऊन 10⁻⁵ येणार 5 - 5 येणार आणि फायनल आन्सर येणार 0.08185, बरोबर आहे. आता हे झालं तुमचं डेल्टा रो अपॉन रो, बरोबर आहे. अजून तुम्हाला पर्सेंटेज काढायचं आहे, बरोबर आहे. पण डेल्टा रो अपॉन रो इंटू 100 इज इक्वल टू 0.08185 इंटू 100. 100 म्हणजे 0.08185 10⁻²2. हे 2 डिजिटनं कमी केलं तर इथं 2 डिजिटनं वाढणार म्हणजे 8.185 काय आलं पर्सेंटेज, बरोबर आहे. म्हणजे पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी किती आलं 8185, बरोबर आहे. हे एवढं कॅल्क्युलेशन करेपर्यंत लॉगनी जर सॉल्व केलं तर आणखीन योग्य होईल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. पण ह्यासाठी तुम्ही तात्पुरतं कॅल्सी यूज करा. लॉग टेबल शिकवल्यानंतर तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन्स डिरेक्टली करता येतील. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल सोल्युशन बघा. पर्सेंटेज एरर आणि कायनेटिक एनर्जी फाइंड करायचे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv². ह्यातला 1/2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट असतो तसा 1/2 पण कॉन्स्टंट आहे, त्याचं आपण काहीच घेणार नाही. आता कायनेटिक एनर्जीचं आपण फाइंड करणार आहे. ओके, पर्सेंटेज एरर. मग कायनेटिक एनर्जी पर्सेंटेज एरर इज इक्वल टू m म्हणजे काय डेल्टा m अपॉन m, बरोबर आहे. प्लस हा 2 पॉवर आहे ती पुढे येऊन काय होणार मल्टिप्लाय आणि व्हीचं काय होणार डेल्टा v अपॉन v, बरोबर आहे. आता हे 0.3 डेल्टा m आहे, 60 काय आहे m आहे, 0.1 तुमचा आहे डेल्टा v आणि 25 काय आहे तुमचा v आहे. डेल्टा m किती आहे 0.3 डिवायडेड बाय काय 60, बरोबर आहे. प्लस 2 ॲज इट इज इन ब्रॅकेट डेल्टा v किती आहे 0.1 अपॉन काय 25. ओके, आणि ह्याला 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे पर्सेंटेज एरर, बरोबर आहे. ह्याला आपण 100ने नंतर लास्टला मल्टिप्लाय करू. ओके, आता बघा मी इथं 1 डिजिटने वाढवलं 3 झाला, मग खाली पण 1 डिजिटने वाढलं 60चं 600 झालं, प्लस इथं 0.2 डिवायडेड बाय 25, बरोबर आहे, इंटू 100%. ओके, त्याच्यानंतर हे 3 1 जार 1 3 2 जार 600 ते आता आलं. ओके, 3 2 जार 6. ओके, प्लस इथं मी 2 केलं, 1 डिजिटने वाढवलं, इथं पण 1 डिजिटनं वाढणार, वरती 1 डिजिटने वाढलं तर खाली पण 1 डिजिटनं वाढणार. ओके, इंटू काय येणार 100%. म्हणजे काय येणार हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 250 प्लस हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 400 डिवायडेड बाय 25. 250 इंटू आपल्याला किती करावं लागणार आहे 200, किती येणार आहे तर 50,000, बरोबर आहे. मग आता हे कॅल्क्युलेशन केलं तर 600 आणि 650 अपॉन 50,000. एवढं टेन्शन घ्यायचं नाही, 1 0 तर कट झाला. ओके, संपला. राहिले किती 65 अपॉन 5000, बरोबर आहे 5000. आता बघा 65 ॲज इट इज, इथं 5 किती 0 आहेत 1 2 3 म्हणजे 10⁻² काय येणार 3 येणार, बरोबर आहे. आता ह्याला डिवाइड करायचं 5ने, 5 1 जार 5 1 कॅरी झाला, 5 3 जार 15. हा 10⁻³ वरती गेला तर काय होईल 10⁻³ वरती गेल्यावरती काय होईल -3. ही तुमची आली कायनेटिक एनर्जी. पण इंटू 100 करायचं राहिलं घेऊ सगळीकडं. असो, आता इथं करू आपण इंटू 100 इंटू 100 इंटू 100% इंटू 100%. 100 म्हणजे 10⁻² काय व्हॅल्यू येणार आहे 2 येणार आहे, बरोबर आहे. मग इंटू 10⁻², बरोबर आहे. मग इथं किती येणार
3 आणि +2 काय राहणार 10⁻⁻1 म्हणजे किती आलं 1.3 बरोबर आहे. कारण इथं 10⁻⁻1ला 10⁻0 करायचं म्हणजे मी वाढवला तर इथं कमी होणार. ही आली तुमची कायनेटिक एनर्जीचं काय आलं पर्सेंटेज. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. The acceleration due to gravity is determined by using the simple pendulum of length L is equal to 100 plus minus 0.1 centimeter if the time period capital T is equal to 2 plus minus 0.01 second. Okay, find the maximum percentage error of measurement of G. Okay, आता हे झाल्यानंतर तर आपल्याला ही एलची व्हॅल्यू आहे, हा डेल्टा एल आहे, हा 2 व्हॅल्यू आहे ती टी आहे कॅपिटल टी आणि हा डेल्टा टी आहे बरोबर आहे. आपल्याला फाइंड काय करायचं सिम्पल पेंडुलम. त्यासाठी आता पिरियड पण दिलेला आहे, पिरियड म्हणजे कॅपिटल टी, त्याच्यानंतर लेंथ दिलेली आणि आपल्याला स्मॉल जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायला सांगितलेली. बघा आता त्याचे पर्सेंटेज काढायचं आहे. व त्यासाठी तुम्हाला सिम्पल पेंडुलमचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे, जो आपण पुढं शिकणार आहे. इथं आपल्याला तो दिलेला नाही आणि फॉर्म्युल्यामध्ये पण इथं कुठंही एक्झाम्पलमध्ये दिलेला नाही, पण तो माहिती असणं गरजेचं आहे. तर तो फॉर्म्युला असा आहे कॅपिटल टी इज इक्वल टू 2π, समजून घ्या बरं का, समजून घ्या, √ऑफ काय स्मॉल एल अपॉन जी. आज तुम्हाला हा फॉर्म्युला कदाचित झाला असेल 10thला, पण असो चला. कॅपिटल टी इज इक्वल टू 2π √ऑफ एल अपॉन जी. आता काय करायचं स्क्वेअरिंग बोथ साईड्स, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. स्क्वेअरिंग झाल्यानंतर काय येणार टी स्क्वेअर इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर. हे अंडररूटमधनं सगळं कॅन्सल होणार म्हणजे राहणार फक्त काय एल अपॉन जी. तुम्हाला जी काढायचं आहे म्हणजे मी जी तिकडं घेऊन गेलो पलीकडं LHSला बरोबर आहे. मग हा टी इकडं जाणार 4 पाय स्क्वेअर एल अपॉन टी स्क्वेअर. आता 4 आणि पाय स्क्वेअर हे कॉन्स्टंट आहे म्हणजे आपल्याला काय येणार डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू काय एल, एल काय डेल्टा एल अपॉन एल प्लस हा टी स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे 2 त्याची पॉवर आहे, 2 पुढे येणार डेल्टा टी अपॉन टी बरोबर आहे झालं. आणि आता ही व्हॅल्यू फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज आहेत पुट करायच्या. येस, आता डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू डेल्टा एल, डेल्टा एल आपला किती आहे 0.1 आहे बरोबर आहे, डिवायडेड बाय एल किती तुपला आपला 100 ओके प्लस 2 इंटू डेल्टा टी किती आपला 0.01 डिवायडेड बाय कॅपिटल टी किती आपला आणि इंटू 100 तर करायचंच आहे, पुढं पर्सेंटेज काढायचं आहे बरोबर आहे. कॅपिटल टी आपला किती आहे तर 2 आहे बरोबर आहे इंटू 100%. 2 विल गेट कॅन्सल बरोबर आहे. आता मी वेगळ्या मेथडने सांगतो. डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू हे जे काय राहिले ते ॲज इट इज लिहून घेतो आधी. ओके, आता हा बघा डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू 0.1 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती एकावरती 2 0 बरोबर आहे, एकावरती 2 0 हे ॲज इट इज असंच आहे असं राहिलं बरोबर आहे. 2 0 म्हणजे 10⁻² येणार. मग डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू बघा 0.1 आणि हा 10⁻² वरती गेल्यानंतर काय होईल -2 प्लस 0.01 ॲज इट इज इंटू काय आलं 100%. आता डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू इन ब्रॅकेट हे 2 डिजिटनं जर मी वाढवलं म्हणजे 10⁻0 केलं, इथं वाढवलं तर इथं काय होईल कमी होईल म्हणजे आणखीन 2 डिजिटनं ती व्हॅल्यू काय झाली कमी झाली. ओके, कमी झाली. बघा मी परत एकदा सांगतो 10⁻⁻2ला मला 10⁻0 करायचं आहे बरोबर आहे. हे कसं असतं मी इथं दाखवतो, इथं समजून घ्या. स्केल सांगतो, सेंटरला 0 असतो, इकडं 1 आणि इकडं 2, इथं -1 आणि इथं -2. आता -2 कडनं मला 0 कडं जायचं आहे म्हणजे वाढत चाललं आहे ना मी बरोबर आहे ना. आता इथं मला वाढवायचं आहे 10⁻0 करायचं आहे कारण 10⁻0 हा 1 असतो
मग इथं जर मला वाढवायचं असेल तर इथली व्हॅल्यू काय होईल, 2 डिजिटने इथं वाढवतोय, -2ला 0 करतोय, 2 डिजिटनं वाढवतोय, इथं 2 डिजिटनं काय होईल, कमी होईल. म्हणजे 0.1चं काय होईल, 0.001. ओके. आता पुढचा प्लस 0.01 ॲज इट इज, बरोबर आहे. आणि इंटू काय येणार आहे, 100 म्हणजे एकावरती किती शून्य आहेत, 2. म्हणून 10 काय आलं, 2. आता हे ॲड करायचं, ॲड करावं लागेल आपल्याला. म्हणजे ॲड केलं तर व्हॅल्यू किती येणार आहे, ॲड केल्यानंतर व्हॅल्यू काय येते आपण पाहूया. डेल्टा जी अपॉन जी इज इक्वल टू 1 2 3 म्हणजे काय येणार, 0.011 इंटू 10⁻²2 मीन्स काय येणार, ही 2 डिजिटनं व्हॅल्यू कमी होणार, ही 2 डिजिटनं वाढणार. म्हणजे काय येणार, सॉरी परत लिहितो मी, इंटू 10⁻²2, 2 डिजिटनं वाढल्यावरती काय येणार, 1.1. बरोबर आहे. हा आला तुमचा डेल्टा जी अपॉन जी, काय, पर्सेंटेज. ओके, हे आलं तुमचं पर्सेंटेजमध्ये, बरोबर आहे. आणि ह्याला आपण काय केलं पाहिजे, स्क्वेअर ब्रॅकेट. पर्सेंटेजचं सिम्बॉल नाही दिलं की अर्धा मार्क कॅन्सल. ओके, ठीक आहे. तर हे एक्झाम्पल आपण आज सगळे त्याच्याशी रिलेटेड सॉल्व आणि अनसॉल्व एक्झाम्पल आपण पाहिले. नेक्स्ट लेक्चरला आपण सिग्निफिकंट फिगर तो पॉईंट आपण पाहणार आहोत, त्याचे रूल्स पाहणार आहोत. ओके. आणि सिग्निफिकंट फिगर पाहिल्यानंतर त्याचे एक्झाम्पल पण आपण सॉल्व करूया. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण तो पॉईंट बघूया. हे आपण 7 एक्झाम्पल फक्त ह्याच्याशी रिलेटेड सॉल्व आणि अनसॉल्व सांगितले. आता तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड सध्या होमवर्क तर काय नाही आहे, असेल तर मी तसा ग्रुपवरती पुट करेल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.